नमस्कार मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी लागू शकतं. जसं की एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा शेतकीविषयी काही एखादी योजना असेल किंवा रेशन कार्ड काढायचं असेल, तर हे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. आता हे काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत, ते आपण सविस्तर पाहणार आहोत. आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे: यामध्ये ओळखीचा पुरावा, नंबर 2 पत्त्याचा पुरावा, तसेच उत्पन्नाचा पुरावा आणि पासपोर्ट साईज फोटो. आता ही 4 प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्म भरता वेळेस लागते. आता याच्यामध्ये नेमकं तुम्हाला द्यायचं काय ते पाहूयात आपण. आता ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्ही खालील 5 पैकी कोणतं पण एक देऊ शकता. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. या 5 पैकी तुम्ही कोणता पण एक ओळखीचा पुरावा म्हणून फॉर्म भरते वेळेस देऊ शकता. नंबर 2 पत्त्याचा पुरावा म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस. यामध्ये 4 पैकी एक कोणतं पण देऊ शकता, जसं की रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, पाणी बिल किंवा बँकेची पासबुक. या 4 पैकी एक कोणता पण तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून फॉर्म भरते वेळेस देऊ शकता. ठीक आहे, ते 4ही बघू शकता तुम्ही. तसेच तिसरा उत्पन्नाचा पुरावा. यामध्ये तलाठ्याकडून उत्पन्नाचा दाखला घेऊ शकता किंवा नगरपालिकेतून दुसरं तुम्हाला भेटू शकतं. हा सुद्धा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला लागू शकतो. आणि एक पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण तो फोटो तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागू शकतो. हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जवळच्या आपले सरकार किंवा सेतू केंद्रावर जाऊन फॉर्म भरायचा आहे. आणि ह्या फॉर्म भरते वेळेस एक स्वयं घोषणापत्र असतं, ते तुम्हाला ते डाउनलोड करून तिथंच भरून देतात. त्यामुळं तुम्हाला तिथंच ते भेटू शकतं. उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट घेण्यासाठी 3 ते 5 दिवसाचा कालावधी लागतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.